नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचं हे लेक्चर आहे ते खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आज आपण एंट्री कशी घ्यायची, टार्गेट कोणतं डिसाईड करायचे आणि स्टॉप लॉस काय ठेवायचा याच्याकडे फुल फोकस करणार आहोत. आता आपण सर्वात आधी कॅन्डलस्टिक्स बघितल्या होत्या. त्याच्यानंतर कॅन्डलस्टिकचे वेगवेगळे पॅटर्न्स बघितले होते. जेव्हा आता एखादा पॅटर्न तयार होतो, त्यावेळेस आपण ज्यावेळेस एंट्री घ्यायचा विचार करतो, त्यावेळेस नक्की कोणत्या प्रकारे एंट्री घेऊ शकतो आपण? तर ते आहेत 2 प्रकारे. एंट्री ॲट ओपन आणि एंट्री ॲट ब्रेक. आता हे जे एंट्री ॲट ओपन आहे, याची ॲक्युरसी 50% आहे आणि एंट्री ॲट ब्रेक याची ॲक्युरसी 80% आहे. ती कशी ते बघूया. आता ही आहे ग्रीन कलरची कॅन्डल आणि ही आहे रेड कलरची कॅन्डल. रेड कलरची कॅन्डल असल्यामुळे याचं ओपनिंग वरती आणि क्लोजिंग खाली. ओके. आता सर्वात पहिली एंट्री ज्यावेळेस या कॅन्डलची ही जी पॅटर्नची कॅन्डल आहे, हा झाला आपला पॅटर्न बरोबर. ही फर्स्ट कॅन्डल आणि ही सेकंड कॅन्डल हा झाला बेरिश एंगल्फिंग. आता या पॅटर्नच्या कॅन्डलचा जेव्हा क्लोज ब्रेक होणार आणि स्टॉक खालच्या दिशेला धाव घेणार, त्यावेळेस इथे तुम्ही लगेच एंट्री करू शकता. जर समजा ह्याचा क्लोज असेल 90 रुपीजचा, तर तुम्ही 89.5 रुपीजला इथे एंट्री घेऊ शकता. आणि सेकंड प्रकार असा आहे, जर समजा याचा लो असेल समथिंग ॲट 85 रुपीज. 85 रुपीजचा जर ह्याचा लो असेल, तर तुम्ही एंट्री घेताना कितीला घेणार? 84.5 रुपीजला. ओके. 84.5 रुपीजला तुम्ही तुमची एंट्री घेणार. ह्याच्यामध्ये नक्की होतं काय? इकडे आपल्याला 50% गॅरंटी असते की स्टॉक खाली जाईल आणि स्टॉक वरती जाईल. ओके. कारण की ही जी आपली मेन कन्फर्मेशन कॅन्डल आहे, ही जी मेन आपली तयार होणारी कन्फर्मेशन कॅन्डल आहे. कन्फर्मेशन कॅन्डल म्हणजे काय? पॅटर्न तयार झाल्यानंतर त्याला फॉलोअप करणारी किंवा त्याच्या पुढची कॅन्डल जी कन्फर्म करते की तो तयार झालेला बेरिश एंगल्फिंगच आहे. जर समजा इथे या 2 कॅन्डल तयार झाल्या आणि तिसरी कॅन्डल जर समजा इथे एक छोटीशी कॅन्डल तयार झाली, तर मग हा पॅटर्न काय होणार? बुलिश हरामी होणार. ओके. हा पॅटर्न बुलिश हरामी मध्ये कन्वर्ट होणार. ही जी कॅन्डल आहे ही मेन कॅन्डल आहे जी आपल्याला कन्फर्म करते की हा वरती तयार झालेला पॅटर्न कोणता आहे. तर आपण बिलीफ अकॅडमी मध्ये काय करतो, ज्यावेळेस याचा लो ब्रेक होतो त्यावेळेस आपण ह्याच्या खाली एंट्री करतो. ही सेफर साइड एंट्री आहे. कन्फर्मेशन कॅन्डल ज्यावेळेस आपल्याला कन्फर्म करते, म्हणजे ही जी रेड कलरची कॅन्डल आहे किंवा पॅटर्नची कॅन्डल आहे, त्याचा जेव्हा लो ब्रेक होतो त्यावेळेस आपण इकडे सेल साइडची एंट्री घेतो. ओके. हेच जर बुलिश असतं, म्हणजे आपण जर डाऊन साइडला असतो, इथे जर ही जर पॅटर्नची कॅन्डल असते, तर जोपर्यंत याचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण इथे एंट्री घेणार नाही. ज्या क्षणी याचा हाय ब्रेक होईल तिथे आपण बाईंग साइडची एंट्री घेऊ शकतो. आता आय होप सगळ्यांना कळालं असेल की आपल्याला एंट्री कशी घ्यायची. इकडे डाऊन साइडची एंट्री घेताना पॅटर्नच्या कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होतो त्यावेळेस आपण डाऊन साइडची एंट्री घेतो. ज्यावेळेस अपसाइडची एंट्री असते त्यावेळी पॅटर्नच्या कॅन्डलचा जेव्हा हाय ब्रेक होणार त्यावेळेस आपण बाईंगची एंट्री घेणार इकडे. आता ह्याच्यामध्ये प्रॉफिट आणि रिस्क रिवॉर्ड रेशो, ओके, हे पुढचा मुद्दा आहे. पण आता सध्याला आपण एंट्री कशी घ्यायची हे आपलं डिसाईड झालं. या ठिकाणी तुम्ही एंट्री घ्यायची. हा पूर्ण तुमचा याच्या खाली एंट्रीचा झोन आहे हा. आता इकडे एंट्री दाखवली. फर्स्ट मेथड मध्ये जर तुम्ही कन्फर्म असाल की इथून डाऊन ट्रेंडच सुरू होणार आहे, तर 10 पैकी तुम्ही एखाद दुसऱ्या वेळी या लेवलला पण एंट्री घेऊ शकता. असं नाहीये की इथे तुम्ही घेऊ शकत नाही. जर तुमचे कन्फर्मेशन जास्त स्ट्रॉंग असेल, इथून हा खाली पडायला पाहिजे, जर जास्त स्ट्रॉंग असेल तुमचं हे मत, तर तुम्ही या ठिकाणी एंट्री घेऊ शकता क्लोज ब्रेक झाल्या झाल्या. पण ज्यावेळी तुम्ही लो ब्रेक झाल्यानंतर ब्रेक घेणार, एंट्री घेणार, त्यावेळेस काय होणार, तुमचे जे पॉइंट्स आहेत, म्हणजे जी एंट्री तुम्हाला इकडे 89.5 रुपीजला मिळते, फर्स्ट केस मध्ये तुम्हाला एंट्री मिळते 89.5 रुपीजला.
आणि सेकंड केस मध्ये तुम्हाला 84.5 रुपीजला एंट्री मिळते. तर मधले जे 5 रुपये आहेत हे तुम्ही वाचवू शकता फर्स्ट केस मध्ये एंट्री करून. पण ज्या ठिकाणी तुम्हाला 100% अशुरन्स आहे की इथून स्टॉक खाली जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही अशी एंट्री घ्यायला हरकत नाही. पण जिथे तुमचं तळ्यात मळ्यात आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही लो ब्रेक झाल्यानंतरच एंट्री घ्यावी लागणार. त्यावेळेस कन्फर्मेशन कॅन्डल तुम्हाला कन्फर्म करणार फर्स्ट कॅन्डलचा लो तोडून, त्यावेळेस तुम्ही एंट्री घेणार. आता याच्या ठिकाणी बघा, हा बेरिश एंगल्फिंग आहे. आता जो स्टॉप लॉस आहे तो आपण काय करायचा, हा जो हाय आहे या हायच्या वरती आपण स्टॉप लॉस लावणार. म्हणजे थोडक्यात काय, जर स्टॉक वरती गेला तर या हाय पासून तो परत खाली येणार, म्हणजे इथे रेजिस्टन्स क्रिएट होणार. ओके. स्टॉप लॉस लावताना जो पॅटर्न तयार झालेला आहे त्याच्यावरती तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. स्टॉप लॉस म्हणजे काय, असं आपलं ट्रेडिंग टूल आहे जे आपल्या होणाऱ्या लॉसला स्टॉप करतं. होणाऱ्या लॉसला स्टॉप करतं. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही बाईंग साइडची एंट्री घेत असाल तर तुम्हाला ज्यावेळेस एंट्रीचा पॉइंट तुम्ही 90 रुपये टाकत असाल, टार्गेट तुमचं 95 रुपये असेल, तर खाली स्टॉप लॉस म्हणून एक ऑप्शन असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 89 रुपीज किंवा जे पण तुमच्या पॅटर्न अनुसार स्टॉप लॉस येतोय तो तुम्हाला टाकायचा. म्हणजे जर समजा मार्केट ठरवलेल्या दिशेने वरच्या साईडला गेलं तर इकडे टार्गेट हिट होणार तुमचे आणि 5 रुपये तुमच्या खिशात येणार. पण जर विरुद्ध दिशेने मार्केट गेलं तर 89 रुपीज वरती तुमचं जे बाईंग केलेलं आहे ते सेलिंग मध्ये कन्वर्ट होणार आणि 1 रुपयाचा लॉस तुम्हाला क्रेडिट होणार. ओके, 1 रुपयाचा लॉस. आणि मग इथून स्टॉक जर खाली धावायला लागला तर मग ह्या स्टॉप लॉसचं तुम्हाला महत्व कळेल. 100%पैकी जवळजवळ 90% फ्रेशर्स जे आहेत ते मार्केटमध्ये हॅपेझंट मॅनर मध्ये ट्रेडिंग करतात. फक्त बाईंग करायचं आहे, सेलिंग करायचं आहे म्हणून करतात. मला ट्रेडिंग करायचं आहे, आज मी 9 वाजता बसतो वगैरे असं करून ते लोक बसतात ट्रेडिंगला विदाउट स्टॉप लॉस, विदाउट टार्गेट. नुसतं बाईंग करायचं मार्केटमध्ये, नुसतं सेलिंग करायचं. हा मला 100 रुपये मिळाले, 1000 रुपये मिळाले. आपण जे करतोय त्याला एक दिशा असली पाहिजे. मला या दिशेला जायचंय. घरामधून कधी आपण असंच बाहेर पडत नाही. काहीतरी गोल असतं की आपल्याला इथे जायचंय, हे काम करायचं आणि मग यायचंय. ओके, तसंच आहे इथे ट्रेडिंग मध्ये एंट्री घेताना तुम्हाला कोणत्या दिशेला जायचंय आणि कुठपर्यंत जाऊन तुम्हाला परत यायचंय हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. जर तुम्हाला माहितीच नसेल बाईंग केलेलं किती रुपयाला सेल करायचंय तर तुम्ही एंट्रीज कशी घेऊ शकता मार्केटमध्ये. आधी प्री डिफाईन असलं पाहिजे की मी आज मार्केटमध्ये इतक्या रुपयांना एंट्री घेणार आहे, इतक्या रुपयांना मी एक्झिट घेणार आहे. फक्त मला 100 रुपये कमवायचे किंवा 200 रुपये कमवायचे, ह्या हिशोबाने जर तुम्ही एंट्री घेतली तर तुम्ही लॉस घेऊनच मार्केटमधून बाहेर पडणार. आधी आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस हा प्री डिफाईन असला पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता, बाय करता, त्यावेळेस दोनच मुद्दे असतात तुमच्याकडे. एक तर स्टॉक वर जाईल, नाहीतर एक तर खाली जाईल. तर आता वरती जाण्यासाठी पण तुम्ही टार्गेट लावलं आणि खाली जाण्यासाठी पण तुम्ही स्टॉप लॉस लावलात तर इथे तुमची जी रिस्क आहे ती इथे लिमिटेड आहे. फक्त एवढीच तुमची रिस्क आहे. पण जर समजा तुम्ही घरातून बाहेर पडलात, म्हणजेच बाय केलं तुम्ही आणि तुम्हाला टार्गेटही माहित नाही, स्टॉप लॉसही माहित नाही. जर तुम्ही 1 लाख रुपीज इन्व्हेस्ट केले असतील आणि तुम्हाला कोणत्या दिशेला जायचे हेच माहित नाहीये, तर ह्याच्यामध्ये 1 लाखचे 50,000 व्हायला किती वेळ लागेल सांगा मला. ओके, तर जिथे जिथे पॅटर्न तयार होतात तिथे तिथे तुम्हाला काय करायचंय, त्याच्यावरचा 1-2 पॉइंट सोडून वरती तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. जर तुम्ही सेल साइडचा एंट्री प्लॅन करत असाल तर तुम्हाला हायच्या वरती स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि जर तुम्ही बाय साइडचा ट्रेड प्लॅन करत असाल तर तुम्हाला लोच्या खाली स्टॉप लॉस प्लॅन करायचा आहे. आता इकडे आपल्याला बेरिश एंगल्फिंग मिळालेला आहे, याच्या हायच्या वरती आपल्या इथे स्टॉप लॉस आहे. जर समजा हा आपण बुलिश एंगल्फिंग वरती जर इकडे ट्रेड करणार असू तर आपण याच्या खाली इकडे स्टॉप लॉस लावणार.
ओके. आता टार्गेट कसं डिसाइड करायचं हे 1:1 2:1 हे काय आहे हे तुम्हाला नंतर कळेल. आता एंट्री कशी घ्यायची आणि स्टॉप लॉस किती लावायचा हे आपले 2 मुद्दे क्लिअर झालेले आहेत. एंट्री जर तुम्ही जास्त शुअर असाल तुमच्या ट्रेड बद्दल तर तुमचा ज्यावेळेस क्लोज ब्रेक होतो त्यावेळेस इकडे सेल साइडची एंट्री घेऊ शकता. जर तुम्ही कन्फर्म नसाल तर ह्या कन्फर्मेशन कॅन्डलचं कन्फर्मेशन येईपर्यंत म्हणजे लो तोडेपर्यंत ही कन्फर्मेशनची कॅन्डल या कॅन्डलचा लो तोडेपर्यंत तुम्ही वाट बघणार आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये सेल साइडची एंट्री घेणार. ओके. तर आता इकडे बघा हा रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सचा इकडे ब्रेकआउट झालेला आहे. ही रेजिस्टन्सची लाईन आहे. रेजिस्टन्स लाईनचा इकडे ब्रेकआउट झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करताना स्टॉप लॉस कितीचा लावू शकता? जी कॅन्डल तुम्हाला ब्रेकआउट देते त्या कॅन्डलचा लो बघायचा. जर तो रेजिस्टन्सच्या आतमध्ये असेल तर इकडे तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता किंवा सेफर साइड जो खालचा सपोर्ट असेल त्याच्या खाली एखादा पॉइंट तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता तुमचा. मी काय म्हणाली? एंट्री घेताना जर तुम्ही रेजिस्टन्सचा ब्रेकआउट वरती एंट्री घेत असाल तर जी कॅन्डल तुम्हाला एंट्री देते त्याचा लो जर रेजिस्टन्सच्या आतमध्ये असेल तर तो तुम्ही ऍज अ स्टॉप लॉस लावू शकता किंवा त्या रेजिस्टन्सच्या खालचा जो सपोर्ट आहे त्याच्या खाली तुम्ही इकडे स्टॉप लॉस लावू शकता. आता इकडे ब्रेकआउट वरती ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेस एक घटना घडते जे फ्रेशर असतात त्यांच्या बाबतीत. म्हणजे जर समजा इकडे रेजिस्टन्स ब्रेक झाला म्हणून तुम्ही या कॅन्डलला एंट्री घेतली असेल तर मग काय होतं, मार्केट वरती जातं, परत खाली येतं आणि परत वरती मोठी धाव घेतं. तर आता ह्याच्यामध्ये नक्की होतं काय, तर रिट्रेसमेंटची कन्सेप्ट एक मी सांगितली होती. जे फ्रेशर आहेत ते काय होतं, इथे एंट्री घेतल्यानंतर इथपर्यंत वाट बघतात, त्याच्यानंतर जसजसा तो खाली येतो तसतसं त्यांना मग घाम फुटायला लागतो की आपला स्टॉक लॉस मध्ये चाललाय. पण ऍक्च्युली जर तुमची रेजिस्टन्सची लाईन जर स्ट्रॉंग असेल, जे तुम्ही अनालिसिस करताय ते अनालिसिस जर खरंच बरोबर असेल तर ह्या ब्रेकआउट वरती जो तुम्ही स्टॉप लॉस लावलाय तो तुमचा हिट होणार नाही. ओके. मग रिट्रेस होईपर्यंत वाट बघायची आणि परत हा जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्ट मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे या लाईनचा सपोर्ट घेऊन परत तो स्टॉक वरती जाणार. ओके. आय होप हे समजलं असेल. ब्रेकआउट वरती रिट्रेसमेंट साठी घाबरून जायचं कारण नाही. रेजिस्टन्सच्या खाली तुम्ही इथे स्टॉप लॉस लावू शकता जेणेकरून परत जर तो रेजिस्टन्सला आला तर इथून तो वरती झेप घेईल. आणि जर इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर मग तुम्ही इथे मोठा स्टॉप लॉस लावू शकता एखादा, त्याच्या खालचा सपोर्ट बघायचा आणि इथे सपोर्टच्या थोडस खाली 1-2 पॉइंट सोडून इथे स्टॉप लॉस मेंटेन करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स. ओके. आता मला सांगा ह्याच्यामध्ये कोणता कॅन्डलस्टिकचा पॅटर्न जास्त इफेक्टिव्ह असेल? तर जे पॅटर्न आपल्याला क्लिअरली आणि विजिबली दिसत आहेत ते पॅटर्न आपल्याला चांगला इफेक्ट देतात. आता हे जे 2 पॅटर्न आहेत ऍज कम्पेअर टू दॅट हे पॅटर्न आपल्याला चांगला रिझल्ट देणार. जिथे जिथे मोठ्या आणि अट्रॅक्टिव्ह कॅन्डल्स बनतात त्याचे लो किंवा हाईज ब्रेक झाल्यानंतर आपल्याला साधारण मोठी मूव एक्सपेक्ट करू शकतो आपण. ओके. आता ह्या कॅन्डलचा जर लो किंवा हाय ब्रेक झाला तर या कॅन्डल एवढी छोटीशी मूव खालच्या दिशेला मिळणार, परत तो स्टॉक इथून वरती झेप घ्यायचा विचार करू शकतो. तर आता इथे काय आहे, मोठे आणि इफेक्टिव्ह कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतील तरच त्याचा लो किंवा हाय ब्रेक झाल्यानंतर तुम्ही ट्रेड करा. आता अजून एक गोष्ट, जर समजा अशा कॅन्डलस्टिक आपल्याला मिळत असतील ज्यांची शॅडो मोठी आहे असे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स जर मिळत असतील तर ऍक्च्युली ह्याच्यामध्ये होतं काय, जर समजा ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर तुम्ही जर प्लॅन करत असाल तर ऑलरेडी हा लो खूप मोठा असल्यामुळे इथे तुम्हाला मिळणारा जो इफेक्ट आहे तो कमी मिळणार.
कारण की ऑलरेडी ह्या ज्या शॅडो मध्ये आहे ना आपलं एक टार्गेट अचीव झालेलं असतं. तर ज्या कॅन्डलची शॅडो छोटी आहे, ज्या कॅन्डलची शॅडो छोटी आहे त्या कॅन्डल वरतीच आपल्याला ट्रेड करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, इकडे बेड्स होते, इथे ओपन झालं, इथे क्लोजिंग झालं, पण हा स्टॉक खालपर्यंत आला, परत इकडे बुलने फोर्स केला. म्हणजे काय, आता जर ह्या कॅन्डल कडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, साधारण जेवढे इकडे बेअर्स आहेत तेवढेच इकडे बुल्स पण आहेत. जर कॅन्डलचं बॉडी आणि शॅडोचं मेजरमेंट आयडियल असेल तर तुम्ही त्याच्यावर ट्रेड केलं तर तुम्हाला जास्त इफेक्ट मिळेल. प्रत्येक कॅन्डलला जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेस बुल आणि बेअरच्या हिशोबात कॅल्क्युलेट करून बघायचं. म्हणजे थोडक्यात काय, आता ह्याच्यामध्ये बुल्स जास्ती आहेत, ह्याच्यामध्ये बेअर्स जास्ती आहेत. आता ह्याच्यामध्ये बुल्स जास्त आहेत, ह्याच्यामध्ये बेअर्स जेवढे आहेत तेवढेच साधारण बुल्स आहेत. मग ही कॅन्डल ॲज गुड ॲज न्यूट्रल कॅन्डल आहे आपल्यासाठी. ओके, तर मग अशा कॅन्डलस्टिक पॅटर्न्स वरती आपल्याला ट्रेड नाही करायचंय. आता आपण नोट्स वरतीच एक एक कॅन्डलस्टिक पॅटर्न घेऊन बघूया की त्याच्यावरती ट्रेड कसं करायचं. सर्वात पहिल्यांदा आपण सगळीकडे ट्रेड करत बसत नाही. जिथे जिथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतात तिथेच आपण ट्रेड करतो. जेव्हा चार्ट रेजिस्टन्सला टच होणार त्यावेळेस आपण या भागामध्ये कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न्स चेक करणार. कोणते कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न्स आहेत ते चेक करणार. जर समजा निगेटिव्ह पॅटर्न्स असतील, डाऊन ट्रेंड येणारे, तर मग आपलं सेलिंग प्लॅन करायचं. सेलिंग प्लॅन केल्यानंतर आपल्याला एखादा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न मिळाला तर त्याच्यावरती आपल्याला स्टॉप लॉस डिसाइड करायचा. त्याच्यानंतर इकडे मिळणारे टार्गेट हे कितीचं मिळेल हे डिसाइड करायचं आणि मग तसा तो ट्रेड प्लॅन करायचा आपला. सपोर्टला आल्यानंतर या ठिकाणी कोणते कॅन्डलस्टिक पॅटर्न्स तयार होत आहेत हे बघायचं. पॉझिटिव्ह असतील अपसाइडला जाणारे तर मग ह्याच्या खाली स्टॉप लॉस लावायचा आणि वरच्या दिशेला टार्गेट सेट करायचं. जर इथे निगेटिव्ह असतील, सपोर्टला जर निगेटिव्ह पॅटर्न्स इकडे सगळे मिळत असतील, तर जर समजा इकडे एक रेड असेल, इकडे एक रेड असेल, ह्याच्यामध्ये 3 ग्रीन असतील, तर ह्याचा स्टॉप लॉस कुठे असेल, याच्यावरती आपण स्टॉप लॉस लावायचा आणि इकडे डाऊन साइडला तुम्ही ट्रेड करू शकता. आता हा काय आहे, दोजी कॅन्डलस्टिक प्रकार. ज्या वेळेस आपण दोजी वरती ट्रेड करतो, जर हा अप ट्रेंड असेल, जर समजा इथे तुम्हाला ट्रेड घ्यावासा वाटला तर याच्या वरती तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे, याच्यावरती तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे आणि ज्यावेळी या कॅन्डलचा लो ब्रेक होणार त्यावेळेस तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता. इथे लो असेल जर समजा 8 रुपयाचा तर तुम्ही 7.5 ला इकडे सेल साइडची एंट्री प्लॅन करू शकता. तसंच ह्याचं आहे, सिंगल स्टिकचे सगळ्यांची एंट्री सेम राहील इकडे. ज्यावेळी याचा हाय ब्रेक होईल त्यावेळेस तुम्ही बाय करू शकता आणि स्टॉप लॉस लावताना ह्याच्या खाली 1-2 पॉइंट सोडून तुम्ही इकडे स्टॉप लॉस लावू शकता. म्हणजे काय, थोडक्यात इथून जर स्टॉक परत खाली आला तर या लेवलचा सपोर्ट घेऊन परत स्टॉक वरती जाऊ शकतो. आणि जर समजा तुमची जे तुम्ही रेजिस्टन्सची लाईन किंवा ट्रेंड लाईन जी ड्रॉ केलेली आहे जर ती बरोबर असेल तर मे बी इकडे रिट्रेसमेंट पण मिळू शकते, परत स्टॉक वरती जाऊ शकतो. म्हणून या रिट्रेसमेंटला घाबरायचं नाही. जर तुम्ही तुमच्या स्टडीवर फर्म असाल तर या रिट्रेसमेंट साठी घाबरायचं नाही. स्टॉक येणार आणि तो मूव्ह होणार वरती खाली. आपण एंट्री घेतल्यानंतर तो वरच्या दिशेलाच धावणार किंवा खालच्या दिशेनेच धावणार हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. सुरुवातीला आपल्याला लेवल्स काढताना ऑफलाईन म्हणजे ज्या वेळेस मार्केट बंद होतं त्यावेळेस तुम्हाला त्या लेवल्स काढायच्या आहेत. आता ही ग्रॅबस्टोन दोजी ह्याच्यावरती ज्यावेळेस ही ग्रॅबस्टोन दोजी आहे याच्या खाली स्टॉक आला की मग इथे तुम्ही ट्रेड करू शकता सेल साइड आणि या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवू शकता. सेम इकडे सेलिंग
ह्याचा लो तुटला की सेलिंग आणि ह्याच्यावरती स्टॉप लॉस. ड्रॅगन फ्लाय मध्ये ह्याच्या खाली स्टॉप लॉस आणि ह्याचा हाय तुटल्यानंतर किंवा ओपन इज इक्वल्स टू क्लोज असल्यामुळे ओपन किंवा क्लोज ब्रेक झाल्यानंतर तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता. तसंच हॅमर मध्ये ज्यावेळेस हॅमर मध्ये काय असणार, डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला हॅमर मिळणार. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ह्याचा हाय ब्रेक होणार त्यावेळेस तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता आणि तुमचा स्टॉप लॉस या लोच्या खाली. हँगिंग मॅन मध्ये काय असणार आहे, अप ट्रेंड मध्ये आपल्याला हँगिंग मॅन मिळाला की याचा लो ब्रेक झाल्यानंतर इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि याच्या हायच्या वरती तुमचा स्टॉप लॉस असेल. त्याच्यानंतर इन्व्हर्टेड हॅमरला पण सेम, ज्यावेळेस याचा हाय ब्रेक होणार त्यावेळेस इथे एंट्री घेणार आणि याच्या खाली स्टॉप लॉस. शूटिंग स्टारला पण सेम, याचा जेव्हा लो ब्रेक होणार त्यावेळेस आपण इकडे सेल साइड प्लॅन करणार आणि याच्यावरती ह्याचा हाय आहे त्याच्यावरती आपला स्टॉप लॉस असेल. त्याच्यानंतर स्पिनिंग टॉप बॉटम वरती पण सेम, इकडे हाय ब्रेक झाला की इथे एंट्री आणि स्टॉप लॉस या लोच्या खाली. याचा लो ब्रेक झाला की इथे सेल साइड एंट्री आणि स्टॉप लॉस याच्यावरती. मारुबोजूवरती आपण ट्रेड नाही करत, ह्याच्यावरती फक्त आपण कंटिन्युएशन. जर समजा आपल्याला ट्रेड ऑलरेडी मिळालेला आहे, ह्याच्या आधी जर समजा एखादी दोजी असेल, ग्रॅव्हस्टोन दोजी वगैरे असेल आणि इथे तुम्ही ह्याचा लो तुटल्यानंतर एंट्री घेतली असेल तर मग वाट बघायची. मारुबोजू म्हणजे ट्रेंड कन्फर्मेशन आहे की इथून हा स्टॉक खाली जाणार किंवा वर जाणार. हा एंगलफिंग पॅटर्न आहे. बेरिश एंगलफिंग आपल्याला टॉपला मिळतो. याचा लो तुटला की इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि स्टॉप लॉस या हायच्या वरती. म्हणजे जर समजा इथून जरी हा स्टॉक वरती गेला तरी ह्याच्यापेक्षा जास्त तुमचा लॉस होणार नाही, या कॅन्डल पेक्षा जास्त तुमचा लॉस होणार नाही. हा आहे बुलिश एंगलफिंग. बुलिश एंगलफिंग कुठे बघतो आपण, डाऊन ट्रेंड मध्ये. ज्यावेळेस याचा हा हाय ब्रेक होणार त्यावेळेस आपण इथे एंट्री घेणार आणि इथे याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असेल एखाद दुसरा पॉइंट सोडून. बेरिश हरामी पॅटर्न, याच्यामध्ये याच्या खाली तुम्ही एंट्री घेणार डाऊन साइडची. हा लो तुटला की हा जेव्हा लो तुटणार त्यावेळेस डाऊन साइडची एंट्री घेणार आणि याच्या वरती या हायच्या वरती तुमचा स्टॉप लॉस असणार. इकडे हा बुलिश हरामी आहे, इथे स्टॉप लॉसचा सेक्शन आहे आणि इकडे तुमचा एंट्रीचा सेक्शन. हा जेव्हा तुटणार त्यावेळेस इकडून स्टॉक वरती जाणार. आता ह्याच्यामध्ये पण हा एरिया मार्क करून घेतला, ह्याच्यावरती तुमचा स्टॉप लॉस, डाऊन साइड एंट्री बेरिश हरामी वरती. इकडे तुम्ही एंट्री घेणार हा लो ब्रेक झाला की, फर्स्ट कॅन्डलचा लो ब्रेक झाला की तुमची एंट्री स्टार्ट. डार्क क्लाउड कव्हर. डार्क क्लाउड कव्हर कुठे बघतो आपण, अपसाइडला. इथे अपसाइडला जेव्हा डार्क क्लाउड कव्हर तयार होतो त्यावेळेस फर्स्ट कॅन्डलचा लो ब्रेक झाला की इथे तुम्ही एंट्री करणार. ओके, आणि स्टॉप लॉस तुमचा या हायच्या वरती इथे स्टॉप लॉस असेल. त्याच्यानंतर पियर्सिंग लाईन पॅटर्न, डाऊन साइड मध्ये आपण ह्याला बघतो. ज्यावेळेस या कॅन्डलचा हाय ब्रेक होणार त्यावेळेस तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता आणि डाऊन साइडला याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता. जर तुम्हाला जास्त कन्फर्मेशन असेल की इथून स्टॉक वर जाणार आहे तर मग या केस मध्ये तुम्ही हा हाय ब्रेक झाल्यानंतर पण एंट्री घेऊ शकता. पण स्टॉप लॉस तुमचे स्ट्रिक्ट असलेच पाहिजे.
घरातून निघताना तुम्हाला काय करून घरी यायचंय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही परत कधीच घरी येऊ शकत नाही. ओके, म्हणजे थोडक्यात काय, पैसे खूप जास्त वेस्ट होणार तुमचे. इव्हिनिंग स्टार वरती एंट्री करताना आपण सर्वात पहिल्यांदा इव्हिनिंग स्टार कुठे बघतो? अप साइडला. याच्यावरती तुमचा स्टॉप लॉसचा झोन असेल आणि एंट्री करताना याच्या खाली एंट्री करू शकता किंवा सेफर साइड याच्या खाली एंट्री करू शकता. ओके, हा बेरिश एंगल्फिंग याचा जेव्हा लो तुटणार त्यावेळेस तुम्ही एंट्री घेऊ शकता. मॉर्निंग स्टार मध्ये याचा हाय तुटला की तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता आणि याचा जो लो आहे त्याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असेल. इनसाइड डाऊन इथे पण सेम, या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस आहे आणि या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊ शकता. फर्स्ट जी कॅन्डल आहे त्याचा जो ओपन आहे तो ब्रेक झाला की तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता इनसाइड डाऊनला. त्याच्यानंतर इनसाइड अप साठी ही जी फर्स्ट कॅन्डल आहे त्याचा जर ओपन ब्रेक झाला तर इथे तुम्ही बाईंग साइडची एंट्री घेऊ शकता आणि या ठिकाणी ह्याच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. त्याच्यानंतर हा आहे बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न. याच्यामध्ये आपण सेलिंगची एंट्री घेतो. ह्याच्यावरती तुमचा स्टॉप लॉस असेल आणि याच्या खाली हा जेव्हा लो ब्रेक होणार त्यावेळेस तुम्ही सेल साइडची एंट्री प्लॅन करू शकता. बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न ह्याच्यामध्ये पण ही जी रेड कॅन्डल आहे ह्याच्यावरती तुमचा स्टॉप लॉस असेल आणि या ठिकाणी ह्याचा लो तुटल्यानंतर तुम्ही इकडे सेल साइड प्लॅन करू शकता. बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न याच्यामध्ये ही जी फर्स्ट कॅन्डल आहे तिचा हाय ब्रेक झाल्यानंतर इकडे तुम्ही बाईची एंट्री घेऊ शकता आणि स्टॉप लॉस या फर्स्ट कॅन्डलच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असेल. इकडे पण सेम, ही जी कॅन्डल आहे याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असेल आणि ह्याचा लो हाय तुटला की तुम्ही इथे बाय करू शकता. आता आपल्याला काय बघायचं आहे, स्टॉप लॉस आणि एंट्री कशी घ्यायची हे आपलं क्लिअर झालेलं आहे. तर आता नेक्स्ट आहे टार्गेट कसं डिसाइड करायचं. जर समजा तुम्ही इकडे रेजिस्टन्सला आहात, रेजिस्टन्सला तुम्ही गेलात, या ठिकाणी तुम्हाला एखादा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, त्याच्यावरती तुम्ही स्टॉप लॉस लावणार, याचा लो तुटल्यानंतर तुम्ही सेलची एंट्री प्लॅन करणार. तर आता चार्ट मध्ये बघायचं ह्याच्या खाली हॉरिझॉन्टल सपोर्ट कुठे आहे, तो तुमचा असेल फर्स्ट टार्गेट T1. ह्याच्या खाली जो तुमचा दुसरा सपोर्ट असेल ते तुमचं सेकंड टार्गेट झालं. आता हे आपण प्रत्यक्षात चार्ट वर बघूया, त्यापूर्वी सपोर्टला आल्यानंतर काय करायचं ते बघायचं. आता जर समजा एखादा चार्ट सपोर्टला आला तर या ठिकाणी कोणत्या कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतात ते बघायचं. बुलिश असतील तर याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस जाईल आणि याच्यावरती जो फर्स्ट रेजिस्टन्स असेल ते तुमचा फर्स्ट टार्गेट झालं. त्याच्यावरचा जो दुसरा रेजिस्टन्स आहे ते तुमचं सेकंड टार्गेट झालं. चार्ट वर बघूया आपण. कोणता बघूया, आजचा निफ्टी बघूया आजचा. ओके, ह्याच्यामध्ये बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेताना जिथून जिथून शार्प आपल्याला टर्न मिळालेले आहेत त्या ठिकाणी फक्त एक लाईन ड्रॉ करायची आहे, हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करायची तिथे
त्याच्यानंतर ट्रेंड लाईन ड्रॉ करताना या ठिकाणी तुम्ही असं प्लॅन करू शकता, कॅन्डलचा हाय टू हाय जॉईन करून. तर साधारण या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. ओके, या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. ही जी हॅमर आहे, इकडे एक हॅमर तयार झालेली आहे. ही जेव्हा ब्रेक होणार त्यावेळेस इथून स्टॉक वरती पळण्याची शक्यता आहे. ही आता लेवल कितीची आहे? 531. 531च्या आसपास इंट्राडे मध्ये काय सिनारिओ तयार होतोय हे तुम्हाला बघायचं आहे. जर बुलिश असेल तर इकडून बुलिशची एंट्री घेऊ शकता, बेरिश असेल तर बेरिशची एंट्री घेऊ शकता. 5 मिनिट्स मध्ये जर आपण बघितलं, आता जी आपण ट्रेंड लाईन काढली होती बरोबर त्या ट्रेंड लाईनलाच इथून हा स्टॉक पडलेला आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये थोडक्यात काय आहे, ही स्टॉक साधारण या ट्रेंड लाईन पर्यंत जाऊ शकतो आणि इथून परत रिटर्न येऊ शकतो. ओके, तर अजून आपण एक दोन चार्ट बघूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळेस ट्रेडिंग करायचं असेल त्यावेळेस आपल्या खिशामध्ये लेवल्स असल्या पाहिजेत. म्हणजे कोणत्या लेवल पर्यंत स्टॉक जाऊ शकतो, कुठून तो रिव्हर्स होऊ शकतो, ह्याच्या आधी आपल्याला प्लॅनिंग करायचंय. आता आपण एक चार्ट बघूया. अमर राजा बॅटरी, अमर राजा बॅटरीज. ओके, तर आता हा स्टॉक सध्याला डाऊन ट्रेंड मध्ये आहे. आता सध्याला ह्याची लेवल किती सुरू आहे? 600च्या आसपास. या लेवलला भूतकाळात कधी आला होता का बघूया, आणि त्याने काय काम केलं होतं त्या लेवलला आल्यानंतर. हे बघा, साधारण या लेवलला तो आला होता. इकडे एक सपोर्ट आहे, इकडे एक सपोर्ट आहे. मी काय केलं, फक्त एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. ओके, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर त्या लाईन जवळ तो आला होता का, आणि आल्यानंतर काय रिएक्ट केलं. म्हणजे काय, थोडक्यात इथे तो येऊन रिटर्न चालला आहे. आता परत जेव्हा तो या लेवलला येईल स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये, म्हणजे काय होणार, तो खालीवर करत खालच्या दिशेला धाव घेणार आहे. आता इथून तो परत जेव्हा ही लेवल तोडेल, जेव्हा ही कितीची लेवल आहे, 573 ची लेवल जेव्हा तोडेल त्यावेळेस हा स्टॉक मी इथपर्यंत, कमीत कमी इथपर्यंत 537. ओके, आणि त्याच्यानंतर ही पण लेवल सस्टेन नाही केली तर तो या लेवल पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो, 353 पर्यंत. ओके, अमर राजा बॅटरी. आता ह्याच्यामध्ये पहिली लेवल कितीची आहे? 537 किंवा 525 या लेवल पर्यंत तो येऊ शकतो जर तो अजून खाली आला तर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक लेवल मिळालेली आहे, ही कितीची आहे? 573 ची लेवल आहे. ओके, आता थोडक्यात काय, ज्या वेळेस हा जो लो आहे 568 चा जो लो आहे, हा जेव्हा लो तुटेल त्यावेळेस आपण इकडे सेलिंग प्लॅन करू शकतो. मग आता ह्याच्यामध्ये आपलं टार्गेट किती असणार? इथे एक सपोर्ट आहे. ओके, या ठिकाणी एक सपोर्ट आहे. ह्या सपोर्टचा सपोर्ट घेईपर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. इकडे या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लाईन मारली तर 568 तुटल्यानंतर हा जो लो आहे हा कितीचा आहे? 568 चा. 568 तुटल्यानंतर तुमचं नेक्स्ट टार्गेट असेल 537. 537 या डाऊन साइडला 537 चं टार्गेट असेल. ओके, तर असे साधारण आपण लेवल्स प्लॅन करू शकतो. आता ह्या तुम्हाला कसं समजणार की या लेवलला कधी स्टॉक येतोय? तर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये जो पण कोणता ब्रोकर असेल तिकडे एक अलर्ट म्हणून एक ऑप्शन असतो, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलात ना की जेव्हा तो स्टॉक तुमच्या लेवलला येणार त्यावेळेस तुम्हाला एक अलार्म वाजणार किंवा तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार की तुमचा स्टॉक या लेवलला आता सध्याला आलेला आहे. तर असं तुम्ही तुमचं ट्रेडिंग प्लॅन करू शकता. आता असं नाहीये की तुम्ही कधी पण येऊन ह्याच्यामध्ये काहीही ट्रेड कराल.
आता आपण लेवल ठरवलेली आहे 568, 568, 567. ही जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ट्रेड करायचा आहे. अशाच लेवल तुम्ही 100-200 लेवल काढणार त्यावेळेस डेली तुम्हाला एखादी लेवल मिळणार. जोपर्यंत तुम्ही तुमचा हात इक्विटीवरती बसत नाही तोपर्यंत तुम्ही फ्युचर आणि ऑप्शनचा विचार सुद्धा करू नये. कारण की इक्विटी मार्केट हे सर्वात सेफ मार्केट आहे. जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत त्याच्यातला 5%, 10% किंवा 3%, 4%ची रिस्क घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये काम करू शकता. आता अजून एखादा आपण स्टॉक बघूया. कॅडिला हेल्थकेअर. त्याच्यामध्ये हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे सध्याला. डाऊन साइडला सध्याला स्टॉक आहे. इथून फॉलिंग वेजचा ब्रेकआउट झालेला आहे. डाऊन साइडला ब्रेकडाऊन झालेला आहे. आता जर इथून हा स्टॉक आणखीन खाली पडला तर इकडे काय झालेलं आहे बघा. ही एक लेवल आहे. या लेवलचा बऱ्याचदा सपोर्ट घेतलेला आहे स्टॉकने. आपल्याला जास्त बघायचं नाहीये, फक्त आधी या लेवलला कुठे आला होता तो एकदा आपण चेक करूया. आता सध्याला 384च्या लेवलच्या आसपास आहे. आता साधारण ज्यावेळेस ही लेवल म्हणजे 374 जेव्हा ब्रेक होईल, ओके, ही लेवल 374 जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेस स्टॉक इकडून अजून खाली येऊ शकतो. 374 ब्रेक झाल्यानंतर डायरेक्ट 359च्या आसपास हा येऊ शकतो. आणि जर समजा हा पूर्ण झोनच त्याने ब्रेक केला, 349च्या पण खाली स्टॉक धावायला लागला तर तो साधारण या लेवल पर्यंत म्हणजे 308च्या लेवल पर्यंत येऊ शकतो. आता मला सांगा, जर समजा एखादा स्टॉक हा इतक्या स्ट्रॉंग सपोर्टला जर आला, म्हणजे ही जी 208ची जी लेवल आहे या ठिकाणी जर आला तर तुम्ही इथे घेणार का स्टॉक? ह्याचं आन्सर मला लाईव्ह लेक्चरला द्या. जर समजा एखादा स्टॉक बऱ्याच दिवसानंतर खूप खालच्या बेस लाईनला जर आला असेल तर तुम्ही इकडे स्टॉक मध्ये बाईंग करायचा विचार करणार का? आणि किती कालावधीसाठी त्याच्यामध्ये तुम्ही बाईंगचा विचार करू शकता ह्याचं मला उत्तर द्या. थोडक्यात एंट्री आणि स्टॉप लॉस या दोन कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या होत्या. आणि आता आपण टार्गेट कसं डिसाइड करायचं ही एक कन्सेप्ट क्लिअर केली. त्याच्यामध्ये काय, सपोर्टला जर तुम्ही सेलिंगचा विचार करत असाल, सपोर्टला जर सेलिंगचा विचार करत, इथे ऑब्विसली काय असणार, एक कंटिन्युएशन पॅटर्न असणार. इथे जर सेलिंगचा विचार करत असाल तर ह्याच्या खालचा सपोर्ट शोधायचा आणि ते तुमचं टार्गेट डिसाइड करायचं. जर ह्या सपोर्टला जर तुम्ही बाईंगचा विचार करत असाल तर ह्याच्यावरचा रेजिस्टन्स तुम्ही डिसाइड करायचा आणि हे तुमचं टार्गेट ठेवायचं. ओके, इथे आल्यानंतर अशी अपेक्षा करायची नाही इथपर्यंत आला अजून वरती जाईल. जे तुमचं टार्गेट आहे त्याला तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करायचंय. जर रेजिस्टन्सला असाल तर ब्रेकआउट एकतर प्लॅन करू शकता तुम्ही. ह्याच्यावरचा रेजिस्टन्स जो असेल तो तुमचा असेल टार्गेट. आणि जर समजा सेलिंग प्लॅन करत असाल तर ह्याच्या खालचा जो सपोर्ट असेल तो तुमचा असेल टार्गेट. ओके, आय होप हे क्लिअर झालं असेल. आणि आपण बरेचसे स्टॉक तुमच्या आवडीचे हे लाईव्ह लेक्चर मध्ये घेणार आहोत. तर ज्यावेळेस लाईव्ह लेक्चर असेल त्यावेळेस तुम्ही काही स्टॉक्स घेऊन या ज्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. आणि सर्वात पहिल्यांदा तर त्याच्यावरती काम करून या. तुम्ही जे स्टॉक सांगाल त्या स्टॉक्स वरती आपण टार्गेट, त्याच्यानंतर स्टॉप लॉस आणि एंट्री पॉइंट डिसाइड करणार आहोत. ठीक आहे, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.